Welcome back to another application of biotechnology in medicine. The second application of biotechnology in medicine is gene therapy. Now we'll see what is gene therapy and how it is used in the treatment of disease. Now this particular therapy, gene therapy, it is used for the person who is born with the hereditary disease. ज्यांका हेरिडिटरी डिसीजीस जाता तांकां ही जीन थेरपी ट्रीटमेंट यूज करता. आता आमी पळोवया जीन थेरपी म्हणजे कितें. जीन थेरपी इज अ कलेक्शन ऑफ मॅथड्स दॅट अलाउज करेक्शन ऑफ जीन. म्हणजे कितें कलेक्शन ऑफ मॅथड्स आमी डिफरंट प्रोसिजर्स कलेक्ट करता जे जीन करेक्शन करपा खातीर म्हणजे जे डिफेक्टेड जीन आहा तिका करेक्ट करपा खातीर. Correction of gene defect that has been diagnosed in child or embryo. भुरग्यान जे जीन डिफेक्ट डायग्नोज केला म्हणजे जे मेळ्ळा तांकां ऑर एम्ब्रियोन जे जीन डिफेक्ट्स मेळ्ळा त्या जिनाक करेक्शन करपाक जे आमी मॅथड्स यूज करता ताकाच कितें म्हणटा आमी जीन थेरपी. हियर genes are inserted into person's cell and tissue to treat a disease. सो हांगासर कितें करता जीन्स इन्सर्ट करता सेलान आनी ऑर द टिश्यूजान आनी डिसीजाक ट्रीट करता. Correction of genetic defects involves delivery of a normal gene into the individual or embryo to take over the function and compensate for the non-functional gene. So हेतून कितें करता corrected genetic genes normal individualan नॉर्मल जीन जी जीन्स करेक्ट केल्ली आसा जी नॉर्मल जीन आसा ती जीन जो इन्फेक्टेड पर्सन आहा इट इज अ चायल्ड ऑर एम्ब्रियो तेतून ही जीन नॉर्मल जीन घालता आनी जी डिफेक्टेड जीन आहा ताका ती कॉम्पेन्सेट करता ऑर तेजें फंक्शन टेक ओवर करता. अंडरस्टूड. जी डिफेक्टेड जीन आसा जी नॉन फंक्शनल जीन आसा ताका कॉम्पेन्सेट करपा खातीर ही फंक्शनल जीन घालता. सो तेजें फंक्शन घेवपा खातीर. द फर्स्ट क्लिनिकल जीन थेरपी वॉज गिवन इन 1990 टू अ 4-year-old girl with adenosine deaminase ADA deficiency. ADA is a short form of adenosine deaminase. Okay. सो एका 4 वर्साच्या भुरग्याचेर ही इन 1990 फर्स्ट ट्रीटमेंट यूज केली. Now what is ADA? ADA is an enzyme. Okay. Now first we'll see the functions of ADA. Kida hi enzyme important asadi. So it is important for purine metabolism, breakdown of adenosine from food, and development and maintenance of the immune system. आमची immune सामकी बरी असपाक जाय because it fights against the several disease. सो हेचे डेव्हलपमेंट मेंटेनन्स करपा खातीर ही एन्झायम आमकां जाय पडटा. ओके. सो द डिसऑर्डर इज कॉज ड्यू टू द डिलिशन ऑफ द चेन ऑर फॉर द एडिनोसाइन डिमिनीज. ओके. आतां एडीए डिमिनीज डेफिशियन्सी केन्ना जाता जेन्ना ही चेन जी रिस्पॉन्सिबल एडिनोसाइन डिमिनीज एन्झायम ती डिलीट जाता ऑर म्युटेट जाता. सो तेन्ना हे आमच्या भितर हो डिसऑर्डर तयार जाता. इट इज फाउंड इन चिल्ड्रन ऑल्सो इट कॅन बी डिटेक्टेड इन एम्ब्रियोनिक स्टेट. इन सम चिल्ड्रन एडीए डेफिशियन्सी कॅन बी क्युअर्ड बाय बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन. इन अदर्स इट कॅन बी ट्रीटेड बाय एन्झायम रिप्लेसमेंट थेरपी इन विच फंक्शनल एडीए इज गिवन टू द पेशंट बाय इंजेक्शन. आतां भुरग्यांक हो डेफिशियन्सी समज जर ऑब्जर्व केलो जाल्यार ताका दोन मेथड आसा जे आमी ताका ट्रिटमेंट दिवंक शकता. 2 तरेन आमी ताका ट्रीट करूंक शकता. वन इज बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन एंड द सेकंड वन इज द एन्झायम रिप्लेसमेंट थेरपीज. ताकाच म्हणटा एडीए एन्झायम रिप्लेसमेंट थेरपी. ओके. हे 2 ट्रिटमेंट आसा. सो वी विल सी देम इन डिटेल. So both of these treatment are not completely curative. जरी आमी हे ट्रीटमेंट दिले जाल्यार तो पेशंट कंप्लीट क्युअर जातलो हे आमी 100% सांगू शकना. ओके. नाव फर्स्ट वील सी द बोन मॅरो ट्रान्सप्लांट. ओके. नाव दिस इज द पिक्चर वेरीन इट शोज हाव द बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन टेक प्लेस. आतां बोन मॅरो म्हणटकच पयलींच आमकां दिसता की बोन काडटले
आमी पॅनीक जातात. नांव आयकल्यारूच आमकां खूब पॅनीक जाता की आमी आमचो बोन काडून ते ट्रान्सप्लांट करून दुसऱ्या पेशंटाक. नो, इट इज नॉट लायक दॅट. सो बोन मॅरो कित्याक म्हटलेलें आसता, जो आमचो बोन मॅरो म्हणजे जो हेड आसता बोनाचो, तेतून हे ब्लड सेल्स प्रेझेंट आसता अँड थ्रू द इंजेक्शन इट इज रिमूव्ड आउट फ्रॉम द फ्रॉम द हेल्दी पर्सन अँड इट इज इंजेक्टेड इन टू द अनहेल्दी पर्सन. म्हणजे कितें इंजेक्शन दिवन हे हेड रिजनातले ब्लड सेल काडटा आनी जो पेशंट आसा तेका हे सेल डोनेट करता, म्हणून तेका बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन म्हणटा. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे बोन काडून घालता हे न्हू, ते रॉंग, चुकीचो समज आसा. सो इट इज जस्ट रिमुवींग द ब्लड सेल ओके, अँड इट इज ट्रान्सफर इन टू द patient from healthy person to the patient. Okay, this is the bone marrow. Now second one is the gene therapy. Gene therapy कितें करता, the lymphocytes from the blood of the patient are grown in a culture outside the body. So कितें करता, पयली पेशंटातले lymphocytes काडटा आनी outside the body ते कल्चर करता in the petri plates or test tube. A functional ADA cDNA using a retroviral vector is then introduced into this lymphocyte. A functional ADA means adenosine deaminase enzyme. Okay, whereas cDNA is the complementary DNA taka form karta and it is introduced into the lymphocyte, which are subsequently returned to the patient using a retroviral vector. So kite karta, I will explain you this step by. So functional ADA enzyme घेता आणि ती इंट्रोड्यूस करता इंटू द लिम्फोसाइट आणि लिम्फोसाइटान घालता पेशंटाच्या, आणि परत असले तसे ते लिम्फोसाइट पेशंटान घालता विथ द फंक्शनल जीन. दीज सेल्स आर नॉट इमॉर्टल, म्हणजे हे सेल खूप वेळ जगतले अशें ना, दे डाय आफ्टर सम पिरियड. The patients, that's why the patient require periodic infusion of such genetically engineered lymphocyte. So तांकां थोडो लायफ स्पॅन आसता ह्या सेलांक. So after some times, means some months, they will die. So again we have to infuse genetically engineered lymphocyte. If the gene isolated from marrow cell producing ADA is introduced into cell at an early embryonic stage, it could be a permanent cure. So समज आमी हे ADA जीन जे आसा ते ड्युरींग एम्ब्रियोनीक स्टेजीस वेन इट इज इन द मदर्स वूम, त्या स्टेजीस जर आमी हे तो डिसीज डिटेक्ट केलो आनी ते जर घातले जाल्यार त्या न्यू एम्ब्रियो न्यू ऑफस्प्रिंग इट इज अ परमनंट क्युअर इफ इट इज डिटेक्टेड ड्युरींग द एम्ब्रियोनीक स्टेजीस. ओके, नाव दिस इज द डायग्रामॅटीक व्यू. हो डायग्राम तुमकां स्टडी करपाचो ना, फक्त तुमकां अंडरस्टँड जावपा खातीर कशे जीन्स भितर इनकॉर्पोरेट करता ते. ओके, सो बॅक्टेरियम कॅरिंग प्लाज्मिड विथ क्लोन नॉर्मल ह्युमन ADA जीन. सो ही फंक्शनल जीन नॉर्मल ह्युमन ADA जीन जी आसा ती ते प्लाज्मिड बॅक्टेरियाच्या प्लाज्मिडान घालता. ओके, देन जेनेटिकली डिसेबल रिट्रोवायरस, मागीर एक रिट्रोवायरस घेता विच इज जेनेटिकली डिसेबल. तो फक्त आमी तो जीन ट्रान्सफर करपा खातीर यूज करतात. सो क्लोन ADA जीन इज इनकॉर्पोरेट इन टू द वायरस. सो ही क्लोन जीन जी आसा ती वायरसान घालता. नाव दिस इज द T cell with disable ADA gene isolated from the patient. हे T cell पेशंटा पासून आयसोलेट केल्ले आसा. सो युजींग द रिट्रोवायरस दीस जीन आर इंट्रोड्यूस इन टू दीस सेल्स आणि ते मल्टिप्लाय जावपाक दिता. So retrovirus infect T cell transfer ADA genes to cell. So retrovirus कितें करता, हे सेलान ते ट्रान्सफर करता जीन, फक्त तेजे फंक्शन तितले ट्रान्सफर करपाचे. मागीर हे सेल्स मल्टिप्लाय ग्रो करपाक अलाव करता. दे आर मल्टिप्लाय सेल ग्रो इन कल्चर टू एन्श्योर ADA जीन इज एक्टिव आसा काय ते पयली टेस्ट करता. and if it is found all the cell with ADA gene active, then it is transferred to the patient. ओके, सो हे जीन, सो जेमकां नॉर्मल ADA जीन्स आसलेले ते पेशंटान घालतात. सो तेंचे फंक्शन जे आसा ते पेशंटाच्या बॉडीन नॉर्मल फंक्शनिंग जावपाक सुरू जाता. सो इफ दीस ट्रीटमेंट इज गिवन इन द अर्ली एम्ब्रियोनिक स्टेज, देन इट इज अ परमनंट क्युअर. अदरवायज इट इज अ शॉर्ट टर्म ट्रीटमेंट.
I hope you have understood this mechanism of gene therapy. So दोन ट्रीटमेंट आम्ही दोन मेथड्स आम्ही यूज करूंक शकता for the hereditary disease. For the patient who is born with the ADA deficiency, one is the bone marrow transplantation and second one is the enzyme replacement therapy, that is the gene therapy. Okay. So I hope you have understood. If you have any difficulty, you can tell me.